इंदूरच्या उकाड्याने तापलेल्या बायपास हायवेच्या कडेला दुपारच्या रणरणत्या उन्हात जाऊ पल्लवी हताश होऊन रडत होती. घामाने भिजलेले तिचे महागडे मस्कारा तिच्या गालांवरून ओघळले होते आणि दीर राकेश फोनवर आपल्या बॉसची शिवीगाळ ऐकत होता. इंदूरच्या विजयनगर भागातील महाजन कुटुंबाची धाकटी सून नेहा एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आपल्या कामाप्रती समर्पित होती. तितकीच ती शांत, गंभीर आणि सुसंस्कृत होती. नेहाचा नवरा आलोक एक छोटा व्यवसाय चालवत असे. त्याचे आयुष्य सुरळीत चाललं होतं. लग्नानंतर 2 वर्षांनी नेहाने तिच्या रोजच्या कष्टाने आणि 5 वर्षांच्या बचतीतून एक चकचकीत हुंदाई क्रेटा कार विकत घेतली. नेहासाठी ही कार केवळ एका धातूचा डब्बा नव्हती, तर तिच्या आत्मनिर्भरतेचे आणि आपल्या मुलीच्या यशाबद्दल तिच्या आईवडिलांना वाटणाऱ्या अभिमानाचे प्रतीक होती. कार सोबतच नेहाने रमेश काका नावाचा एक विश्वासू ड्रायव्हरही ठेवला होता, कारण तिला स्वतः गाडी चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता. ती घाबरली होती, कारण ती पहिल्यांदाच गाडी विकत घेत होती. शोरूम मधील पूजेनंतर ज्या दिवशी गाडी घरी आली त्या दिवशी नेहाच्या सासूने पूजा केली. पण आरतीच्या ताटामागे नेहाचा दीर राकेश आणि जाऊ पल्लवी यांच्या डोळ्यातील चमक ही आनंदाची नव्हती, तर फुकट मिळालेल्या वस्तू मिळाल्याची होती. राकेश आणि पल्लवी दोघेही इंदूरच्या भवरकुवा भागातील एका मोठ्या कंपनीत काम करत होते. त्यांच्याकडे एक जुनी खिळखिळी मोटरसायकल होती, ज्यावरून ते रोज धूळ आणि उन्हाचा सामना करत ऑफिसला जात असत. दुसऱ्याच दिवशी सकाळी गाडी आली. नेहा ऑफिसला जायची तयारी करत असताना पल्लवी चहाचा कप घेऊन तिच्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर एक खोटं गोड हास्य होतं. हे नेहा, अभिनंदन. ती गाडी एकदम क्लासिक आहे. तसं मी विचार करत होते की तुझं आणि आपलं ऑफिस एकाच वाटेवर आहे. तू त्याच वाटेने जातेस आणि मी सुद्धा. अमित रोज त्याच्या बाईकवरून प्रवास करतो, धूळ उडवत, आणि ऑफिसला पोहोचल्या त्यांचं डोकं दुखायला लागतं. तुझी मोठी गाडी नेहमी रिकामीच जाते. आपण एकत्र प्रवास केला तर चालू शकतो आणि आपल्याला ड्रायव्हर रमेश काका आधी आपल्याला सोडतील. मग तुम्ही, पल्लवी अधिकारवाणीने म्हणाली. नेहा हसली आणि होकारार्थी मान हलवली. तिने विचार केला, शेवटी ते कुटुंबच आहे. जर तिच्या दीर आणि वहिनीला सोयीस्कर वाटत असेल आणि गाडी त्याच मार्गाने जात असेल तर नकार द्यायला काही कारण नाही. ती आदराने म्हणाली, हो वहिनी, नक्कीच. तुम्ही तयार व्हा, आपण एकत्र जाऊ. पहिले 1-2 आठवडे सर्व काही व्यवस्थित चालले. नेहा रोज सकाळी पुढच्या सीटवर बसायची आणि राकेश आणि पल्लवी मागच्या सीटवर आरामात बसून एसीच्या झोकेचा आनंद घेत ऑफिसला जायचे. पण हळूहळू राकेश आणि पल्लवी या कौटुंबिक आधाराला गृहीत धरू लागले. महिना संपल्यावर खरी अडचण सुरू व्हायची. इंदूरच्या प्रचंड वाहतुकीत रोज 40 किलोमीटर गाडी चालवल्यामुळे महिन्याचे पेट्रोलचे बिल सुमारे 15,000 रुपये यायचे. याशिवाय नेहा ड्रायव्हर रमेश काकांचा पगारही देत होती. तिचे दीर आणि वहिनी यांनी इंधनासाठी 1 रुपया सुद्धा देण्याची कधीच तयारी दाखवली नाही. इतकेच नाही, तर गाडीत बसल्या बसल्याच ते मागण्या करायला लागायचे. रमेश काका, एसी थोडा वाढवा. काका, वाटेतल्या त्या दुकानातून थोड्या कचोऱ्या पॅक करून आणा. एके दिवशी जेवणानंतर नेहाने खूप संकोचून पण प्रेमाने पल्लवी आणि राकेशशी बोलायचा प्रयत्न केला. वहिनी, भाऊजी, मी विचार करत होते की या महिन्यात गाडीच्या पेट्रोलचा खर्च खूप वाढला आहे. ड्रायव्हरचा पगारही आहे. जर तुम्ही दोघे पेट्रोलचा निम्मा खर्च म्हणजे महिन्याला फक्त 7,000 ते 8,000 रुपये वाटून घेतलात तर माझा आर्थिक भार थोडा हलका होईल, कारण मला अजून गाडीचा मोठा हप्ता भरायचा आहे. नेहा नम्रपणे म्हणाली. हे ऐकून राकेशने आपला चहाचा कप टेबलावर आपटला आणि ओरडला, काय म्हणालीस? पैसे? नेहा, तू एक सॉफ्टवेअर इंजिनियर असून तुझी विचारसरणी इतकी संकुचित आहे. तुझ्या स्वतःच्या दीराकडे आणि वहिनीकडे पेट्रोल मागायला
तुला लाज वाटत नाही का? आम्ही तुला आमची धाकटी बहीण मानत होतो, पण तू तर पूर्णपणे कंजूस निघालीस. वहिनी, पल्लवी त्यात सामील झाली. हो आई, तुमच्या सुनेकडे बघा. 2 लाख रुपये फक्त पॅकेज मिळालं म्हणून तिचा गर्व गगनाला भिडला आहे. आम्हाला तिच्या गाडीत बसू दिल्याबद्दल ती अशी कृतज्ञता दाखवत आहे. अहो, आमच्याकडे पैसे असते तर आम्ही आमची स्वतःची गाडी घेतली नसती का? ही मुलगी आमच्या सभ्यतेचा गैरफायदा घेत आहे. मी अशी कंजूस सून कधीच पाहिली नाही, जी स्वतःच्याच कुटुंबाकडून प्रत्येक पैशाचा हिशोब मागत आहे. सासूबाईंनीही नेहाला रागवले. सुनबाई, असे हिशोब आपल्या घरात चालत नाहीत. गाडी उभी असली तरी तुला हप्ता भरावाच लागेल. फक्त भाऊ आणि वहिनी बसले म्हणून तुझ्या गाडीची किंमत कमी होते का? नेहा गुपचूप आपल्या खोलीत निघून गेली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तिचा नवरा आलोक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण नेहाचे मन खचले होते. तिने कोणताही गुन्हा केला नव्हता. तिने फक्त तिच्या कष्टाच्या पैशांचा आदर मागितला होता. तिची सभ्यता, तिचा उदात्तपणा आणि तिचे प्रेम या सगळ्यावर कंजूसपणाचा शिक्का क्षणार्धात बसला होता. रडत रडत तिने आपला फोन उचलला, ज्यात तिच्या क्रेटा कारसाठी स्मार्ट ट्रॅकिंग अँड रिमोट कंट्रोल ॲप इन्स्टॉल केलेले होते. तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, भाऊ, वहिनी, तुम्ही माझ्या सभ्यतेला माझी कमजोरी समजण्याची चूक केली नाही का? तुम्हाला फुकटच्या प्रवासाचं इतकं व्यसन लागलं आहे की एका स्वाभिमानी स्त्रीच्या कष्टाचं तुम्हाला कौतुकच वाटत नाही. जाऊ दे, आता ही कंजूस सून तुम्हाला दाखवून देईल की जेव्हा गाडीचं इंजिन आणि ब्रेन एकत्र लॉक होतात तेव्हा रस्ते कसे ठप्प होतात. त्या रात्री नेहाला नीट झोप लागली नाही. तिची जाऊ पल्लवीचे कठोर शब्द तिच्या कानात घुमत राहिले. मी अशी कंजूस सून कधीच पाहिली नाही, जी स्वतःच्याच कुटुंबाकडून प्रत्येक पैशाचा हिशोब मागते. नेहा खिडकीतून गॅरेजमध्ये पार्क केलेल्या आपल्या पांढऱ्या क्रेटा गाडीकडे पाहिली. 5 वर्षांच्या जागरणाचे आणि प्रामाणिक कमाईचे फळ असलेली ती गाडी या घरात एका फुकट टॅक्सीसारखी झाली होती. सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होते की तिच्या सरळ स्वभावाला कमजोरी समजले जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बरोबर 8 वाजता दीर राकेश आणि वहिनी पल्लवी आपल्या बॅगा घेऊन दिवाणखान्यात येऊन बसले. पल्लवीने हाक मारली, हे रमेश काका, गाडी बाहेर काढा. आज ऑफिसमध्ये माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. मला उशीर होता कामा नये. तेवढ्यात नेहा तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने ऑफिसचे कपडे घातले नव्हते. त्याऐवजी तिने एक साधी कुर्ती घातली होती. ती अगदी शांत आवाजात म्हणाली, भैया, आज मला बरं वाटत नाहीये म्हणून मी ऑफिसला जाणार नाहीये. मी घरूनच काम घेतलं आहे. हे ऐकून पल्लवीच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले. तिने राकेशकडे असे पाहिले जणू काही ती म्हणत होती, छान, आज गाडीत मला स्वतःची पुढची सीट मिळेल आणि मला एक कंजूस माणसाचा चेहरा पूर्ण वेळ पाहावा लागणार नाही. पल्लवीने वर पाहिले. सहानुभूती दाखवत तो म्हणाला, अगं काही नाही नेहा, तू निश्चिंत राहा. रमेश काका आम्हाला सोडतील. गाडी तशीही गॅरेजमध्ये गंजणारच आहे. राकेश आणि पल्लवी मागच्या सीटवर व्यवस्थित बसले. गाडी सुरू होणारच होती. तेवढ्यात नेहा पुढे आली आणि ड्रायव्हर रमेश काकांना हाक मारून म्हणाली, काका, कृपया इकडे या. तुमची पाण्याची बाटली विसरलात. रमेश काका गाडीतून उतरून नेहाजवळ आले. तेव्हा नेहा हळू आवाजात म्हणाली, काका, आज भैया आणि वहिनींना भंवरकुवा रस्त्याने जायचे आहे. त्यांना इंदूर बायपास हायवेवरून नेऊ नका. आज त्यांना लांबच्या रस्त्याने घेऊन जा आणि वाटेत इंजिन बंद करा, म्हणजे मी इशारा देईन. रमेश काकांनी आश्चर्याने विचारले, पण छोटी सुनबाई, बायपास 10 किलोमीटर जास्त लांब आहे आणि तिथे सकाळी खूप वाहतूक असते. नेहाने एक गूढ हास्य करत काकांच्या खांद्यावर हात ठेवला.
मी सांगते तसंच करा काका. आणि हो, आज वाटेत काहीतरी झालं तरी तुम्ही शांत राहायचं आणि घाबरून जायचं नाही. सगळं माझ्या नियंत्रणात आहे. हो. अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या रमेश काकांनी नेहाच्या डोळ्यातील दृढ निश्चय ओळखला आणि शांतपणे मान डोलावून ते गाडीत बसले. गाडी महाजन सदनमधून निघाली. दरम्यान नेहा थेट तिच्या बेडरूममध्ये गेली आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. बेडवर बसून तिने आपला OnePlus स्मार्टफोन बाहेर काढला आणि ब्लू लिंक कार ट्रॅकिंग ॲप उघडले. स्क्रीनवर तिच्या क्रेटा कारचे थेट GPS लोकेशन झळकले. कारने नुकतेच विजयनगर ओलांडले होते आणि ती इंदूर बायपास हायवेच्या दिशेने जात होती. आतमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये होती, जसं की थेट वेग ट्रॅकिंग, जिओ फेन्सिंग आणि सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्य रिमोट इंजिन इमोबिलायझर. हे एक डिजिटल वैशिष्ट्य होते, ज्यामुळे जगात कुठूनही फक्त एका क्लिकने गाडीचे इंजिन पूर्णपणे लॉक करता येते. यामुळे चावी घातली किंवा स्टार्ट बटन दाबले तरी गाडी 1 इंचही पुढे सरकत नसे. नेहाने स्क्रीनकडे पाहिले आणि तिच्या लक्षात आले की गाडी सध्या ताशी 60 किलोमीटर वेगाने धावत होती आणि ती बायपास हायवेच्या एका निर्जन भागाजवळ पोहोचणार होती, जिथे आसपास कुठेही पेट्रोल पंप, मेकॅनिकचं दुकान किंवा अगदी ऑटो रिक्षाही दिसत नव्हती. दुतर्फा विस्तीर्ण शेत आणि धुळीचे रस्ते मिळून महामार्ग पसरला होता. नेहाने एक दीर्घ श्वास घेतला. तिचं बोट ॲपच्या लाल रंगाच्या इंजिन लॉक बटनावर स्थिरावले. ती मनातल्या मनात म्हणाली, दादा वहिनी, तुम्हाला वाटतं माझा कष्टाचा पैसा फुकट आहे आणि तुम्ही तो पाण्यासारखा उधळत आहात. चला, आज या महामार्गावर तुम्हाला कळेल की जेव्हा एका स्वाभिमानी सुनेला तिच्या सभ्यतेची किंमत मोजावी लागते तेव्हा काय होतं. पण हायवेवर एक मोठे नाट्य सुरू होणार होते. चकचकीत पांढरी क्रेटा ताशी 60 किलोमीटर वेगाने धावत होती. वहिनी पल्लवी मागच्या सीटवर पाय दुमडून बसली होती आणि धीर राकेश ऑफिसची काही कागदपत्रे पाहत होता. एसीची थंड हवा गाडीत वाहत होती आणि स्टिरिओवर मंद संगीत वाजत होते. पल्लवीने खिडकीतून बाहेर पाहिले. तिला सगळीकडे फक्त धूळ आणि ओसाड शेत दिसली. हे रमेश काका, आज तुम्ही हा बायपास का घेतला? पंवर कुवा मार्गे जाणारा नेहमीचा रस्ता तर छोटा आहे, नाही का? पल्लवीने रागाने विचारले. नेहाच्या सांगण्यावरून रमेश काकांनी निरागसपणे उत्तर दिले, वहिनीजी, आज त्या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम होता. रेडिओवर बातमी आली की एक ट्रक उलटला आहे, म्हणून तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होऊ नये म्हणून मी हा लांबचा रस्ता घेतला. राकेश मागून म्हणाला, चला, काही हरकत नाही, गाडीत AC चालू आहे, आपण आरामात पोहोचू. तसंही नेहाच पेट्रोल जाळत आहे, आपल्याला काय फरक पडतो. नेहाच्या सूचनेनुसार रमेश काकांनी बायपासवरच्या एका मोठ्या चहाच्या टपरीजवळ गाडी थांबवली. हे काय झालं रमेश? गाडी का थांबवलीस? मला ऑफिसला जायची वेळ झाली आहे. दादा, कृपया 5 मिनिट थांबा. धाकट्या सुनेने मला गाडीत काही सामान ठेवायला सांगितलं होतं. मी ठेवलं आहे की नाही ते तपासतो आणि तो डिक्कीत तपासण्यासाठी खाली उतरतो. त्याचवेळी इंजिन बंद करतो आणि नेहाला मिस कॉल देतो. नेहा घरी बसून रिमोट इंजिन इमोबिलायझर कमांड ॲक्टिवेट करते. रमेश काका परत आले तेव्हा त्यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ती सुरू झाली नाही आणि इंजिनही प्रतिसाद देत नव्हते. डॅशबोर्डवरचे सर्व दिवे एकाच वेळी लाल रंगात चमकले आणि पुढच्याच क्षणी एका हलक्या धक्क्याने इंजिन पूर्णपणे बंद पडले. गाडी थांबल्यावर AC बंद झाला, संगीत थांबले आणि आत एक भयान शांतता पसरली. इंदूरचा जून महिन्याचा कडक सूर्यप्रकाश थेट गाडीच्या खिडक्यांमधून आत येत होता, ज्यामुळे काही सेकंदातच गाडी भट्टीसारखी तापली होती. राकेश घाबरला. तो पुढच्या सीटच्या दिशेने झुकला. रमेश काकांनी
2-3 वेळा स्टार्ट बटन दाबल्याचा अभिनय केला. गाडीतून एक हलकासा घरघर आवाज आला, पण इंजिन सुरू झाले नाही. काकांनी आपली टोपी काढली, डोके खाजवले आणि म्हणाली, दादा, वाटतंय इंजिन जास्त गरम झाले किंवा कदाचित त्याची संपूर्ण विद्युत प्रणालीच निकामी झाली आहे. गाडी एक इंचभर सुद्धा पुढे सरकत नाही. काही मूर्खपणा करताय. ही नवीन गाडी आहे. फक्त 3 महिन्यांपूर्वीच आली आहे. इंजिन कसं काय सीज होऊ शकतं? पल्लवी रागाने ओरडली. तिच्या कपाळावर आट्या पडल्या. घामाचे थेंब चमकू लागले होते. तिने गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकताच गरम हवेने तिचा मेकअप खराब केला. राकेश सुद्धा गाडीतून बाहेर पडला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो बायपास महामार्गाचा सर्वात निर्मनुष्य आणि शांत पट्टा होता. दूर दूरपर्यंत पेट्रोल पंप, मेकॅनिकचे गॅरेज किंवा ऑटो रिक्षा दिसत नव्हती. महामार्गावरून जाणारी सर्व वाहने ताशी 100 मैल वेगाने धूळ उडवत सरळ पुढे जात होती. कोणीही थांबायला तयार नव्हते. रमेश, काहीतरी कर. 9:30 वाजले. 10 वाजता माझ्या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट सोबत माझी मीटिंग आहे. मला उशीर झाला तर माझी नोकरी धोक्यात येईल. पल्लवी उन्हात उभी राहून ओरडायला लागली. राकेशने तिच्या फोनवर ओला आणि उबर ॲप्स उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्या निर्जन भागात नेटवर्क सिग्नल इतका कमजोर होता की ॲपवर फक्त कॅब उपलब्ध नाही असेच फिरत होते. चायला, मला इथे एक कॅबसुद्धा मिळत नाहीये. रमेश, गाडीचं बोनेट उघड, बघा काय झाले. राकेश उत्तरला. रमेशने बोनेट उघडले, आत डोकावून पाहिले आणि स्वतःशीच हसला. त्याला माहीत होते की बोनेट खाली सर्व काही व्यवस्थित होते. खरी अडचण विजयनगरमधील त्याच्या धाकट्या सुनेच्या मोबाईल ॲपमध्ये होती. काका बाहेर आले आणि म्हणाले, दादा, मला काही कळत नाहीये. असं दिसतंय की गाडी टो करून न्यावी लागेल. तुम्ही तुमच्या धाकट्या सुनेला फोन करा. तीच गाडीची खरी मालकीण आहे. तिच्याकडे कदाचित कंपनीचा इमर्जन्सी नंबर असेल. राकेश आणि पल्लवी त्यांनी एकमेकांकडे पाहिले. काल रात्री त्यांनी नेहाला कंजूस म्हणून शाप दिला होता आणि आज ते मदतीसाठी हात पुढे करण्याच्या स्थितीत होते. पण घामाने चिंब भिजलेल्या आणि उन्हाने तापलेल्या त्या धीर आणि वहिनीला आपला अहंकार दाखवण्याचा काहीच मार्ग नव्हता. इंदूरमधील त्यांच्या विजयनगर येथील घरात नेहा तिच्या वातानुकूलित खोलीत पलंगावर लॅपटॉपवर काम करत बसली होती. खोलीतील तापमान थंडगार होते आणि तिच्या शेजारी टेबलावर पुदिना आणि लिंबाच्या सरबताचा एक ग्लास ठेवला होता. नेहा तिच्या फोनच्या स्क्रीनकडे पाहत होती, ज्यावर धीर राकेशचं नाव झळकत होतं. तिने लिंबू पाण्याचा एक घोट घेतला, चेहऱ्यावर शांत हास्य आणले आणि फोनचं हिरवं बटन दाबले. बोला दादा, तुम्ही सगळे ऑफिसला पोहोचलात का? आज गाडी रिकामी होती, म्हणजे पल्लवी वहिनी मागच्या सीटवर आरामात झोपले असतील. नेहाने अगदी नम्रपणे आणि गोड आवाजात विचारले. त्याच वेळी जाणाऱ्या वाहनांचा आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा भयानक आवाज फोनच्या स्पीकरमधून येत होता. राकेश धापा टाकत ओरडला, ए नेहा, आम्ही ऑफिसला कसे पोहोचणार? तुझी ही खिळखिळी गाडी इथे इंदूर बायपास हायवेवर थांबली आहे. तिचं इंजिन पूर्णपणे बंद पडलं आहे. रमेश म्हणतोय की सिस्टीम फेल झाली आहे. अरे दादा, काय बोलतोयस? ही नवीन गाडी आहे, असं कसं होऊ शकतं? नेहा खूप काळजी करत असल्याचा आव आणत होती. तेवढ्यात तिची वहिनी पल्लवीने मागून तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. उन्हामुळे आणि घामामुळे पल्लवीच्या गालांवरचं काजळ ओघळलं होतं, ज्यामुळे ती खूपच भयानक दिसत होती. ती ओरडली, नेहा, हा नाटकपणा बंद कर. पटकन हुंदाई सर्व्हिस सेंटरला फोन करून त्यांना इथे ट्रक पाठवायला सांग. माझी 10 वाजताची मीटिंग चुकली आहे आणि बॉस खूप संतापले आहेत. आजूबाजूला झाडं सुद्धा नाही आणि आम्ही उन्हात घामाघूम होत आहोत. नेहाने आपला लॅपटॉप बाजूला ठेवला
तिच्या आवाजातील खोटी काळजी नाहीशी झाली होती. त्या जागी एक अत्यंत गंभीर, शांत आणि भावनिकदृष्ट्या कठोर आवाज आला होता. पल्लवी वहिनी, आज गाडीची सिस्टीम फेल झाली, पण माझ्या सभ्यतेच्या, माझ्या उदात्ततेच्या आणि माझ्या प्रामाणिक कमाईच्या सिस्टीमची काय, जे तुम्ही सगळ्यांनी काल रात्री फेल केली. नेहाने अगदी थंड स्वरात विचारले. फोनवर 2 सेकंद शांतता पसरली. राकेशने पल्लवीकडून फोन परत घेतला. नेहा, या कठीण काळात तू या गोष्टींचा का विचार करत बसली आहेस? आम्ही उन्हात मरत आहोत आणि तुला पैशांची चिंता आहे. दादा, हा पैशांचा प्रश्न नाही, हा मान आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. नेहाच्या डोळ्यात किंचित पाणी आले, पण तिचा आवाज ठाम होता. त्या गाडीचा प्रत्येक हप्ता भरण्यासाठी मी परदेशी ग्राहकांसोबत काम करत पहाटे 3 वाजेपर्यंत जागी होते. जेव्हा गाडी आली तेव्हा मी तुम्हा सर्वांना कुटुंबासारखं वागवलं आणि माझ्या गाडीत बसू दिलं. त्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त एके दिवशी पेट्रोलच्या खर्चासाठी थोडी मदत मागितली म्हणून तुम्ही संपूर्ण घरासमोर मला कंजूस ठरवलं. तुम्ही मला कितीतरी गोष्टी बोललात. आई म्हणाली की गाडी उभी असली तरी हप्ता भरावाच लागेल. भाऊ आणि वहिनी बसले तर काय बिघडणार आहे? म्हणून दादा, आज गाडी खरंच बंद पडली आहे. आता बघ, ती उभी असल्यामुळे काय काय होतंय. राकेशच्या आत्ता लक्षात आले होते की गाडी अचानक थांबली नव्हती, तर हे त्या कंजूस सुनेचे एक अत्यंत वाईट लक्षण होते. एक चलाक डिजिटल युद्ध आहे. त्याला माहीत होतं की नेहा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि गाडीमध्ये मोबाईलने नियंत्रित होणारी वैशिष्ट्ये आहेत. नेहा, तू हे सगळं मुद्दाम करते आहेस, बरोबर? तू घरी बसून गाडीचं इंजिन लॉक केलंस. राकेशच्या आवाजात आता रागाऐवजी भीती होती. दादा, गाडीला काहीच झालेलं नाही. मी घरातूनच इंजिन लॉक केलं. जोपर्यंत तुम्ही गेल्या 3 महिन्याचं पेट्रोल आणि काकांच्या पगारातील तुमचा वाटा 25,000 रुपये ट्रान्सफर करत नाही, तोपर्यंत मी इथून गाडीचे इंजिन चालू करणार नाही. तुम्ही लोक उकाड्याने हैराण झाला आहात. मलाही बरं वाटत नाहीये, पण माझ्या कष्टाने कमावलेले पैसे फुकट नाहीत. घामाने दबदबलेली पल्लवी रडत म्हणाली. नेहा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुला पुन्हा कधीही कंजूस म्हणणार नाही. प्लीज गाडी सुरू कर. मला या उन्हात चक्कर येत आहे. नेहाने तिच्या फोनच्या स्क्रीनकडे पाहिले, जिथे इंजिन लॉकची स्थिती सक्रिय, ॲक्टिव्ह दाखवत होती. ती म्हणाली, वहिनी, माफ करा. राकेश भैया, मी तुमच्या फोनवर गुगल पेची रिक्वेस्ट पाठवली आहे. तुमचा पेट्रोलचा मासिक वाटा आणि ड्रायव्हरचा पगार पूर्ण 25,000 रुपये आहे. फक्त चालू महिन्याचे पेट्रोल आणि ड्रायव्हरचा 12,000 रुपयांचा वाटा द्या. भाऊ, मला या महिन्यात गाडीचा मोठा हप्ता भरायचा आहे आणि माझ्या खात्यात पैसे कमी आहेत. फक्त या महिन्याचा तुमचा वाटा द्या आणि गाडी लगेच सुरू होईल. जोपर्यंत पैसे हस्तांतरित होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही ट्रक किंवा मेकॅनिक या महामार्गावर पोहोचू शकणार नाहीत. दुपारचे 11 वाजले होते. इंदोर बायपास महामार्गावर सूर्य आता थेट डोक्यावर होता. तो वर आला होता. वहिनी पल्लवी खूप वाईट अवस्थेत रडत होती. तिची डिझायनर कुर्ता घामाने भिजवून तिच्या शरीराला चिकटली होती आणि तिचा मौल्यवान मस्कारा तिच्या गालावरून ओघळून काळे डाग पडले होते. जणू काही ती रणांगणातून पराभूत होऊन परतली होती. धीर राकेशच्या अंगात विचार करण्याची शक्तीच उरली नव्हती. त्याच्या फोनच्या स्क्रीनवर त्याच्या बॉसचे 5 मिस कॉल आले होते, ज्याचा स्पष्ट अर्थ होता की त्याची नोकरी धोक्यात होती. राकेश, काय बघतोयस? लवकर कर, मी इथे मरतेय. पैसे ट्रान्सफर कर. पल्लवी उन्हात पाय आपटत किंचाळली. राकेशने थरथरत्या बोटांनी आपला मोबाईल काढला, गुगल पे ॲप उघडले आणि नेहाने पाठवलेल्या
12,000 रुपयांच्या पेमेंट रिक्वेस्टवर क्लिक केले. नेहाला पेमेंट यशस्वी झाले. त्यांच्या विजयनगरमधील घरी नेहाच्या फोनमध्ये 12,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज दिसताच ती हसली आणि तिने लिंबू पाण्याचा शेवटचा घोट घेतला. तिने लगेच क्रेटा ॲप उघडले, लाल रंगाचे इंजिन लॉक बटन दबले आणि अनलॉक कमांड पाठवली. दरम्यान हायवेवर गाडीत बसलेल्या काकांनी खिशातून आपला मोबाईल काढला, ज्यात नेहाचा मेसेज आला होता. काका, चावी फिरवा. रमेश काकांनी स्टार्ट बटनला स्पर्श करताच गाडीचं इंजिन सुरू झालं. गाडीमधला AC लगेच सुरू झाला आणि बाहेर उभ्या असलेल्या राकेश आणि पल्लवीच्या चेहऱ्यावर थंड हवेचा झोत पडू लागला. हे बघ राकेश, गाडी आपोआप दुरुस्त झाली. ही जादू होती का? पल्लवी आश्चर्याने गाडीत धावत आली. रुमालाने डोकं पुसत राकेश म्हणाला, जादू? काय गेलं? पल्लवी धक्क्याने गाडीत धावत आली. राकेश रुमालाने डोकं पुसत म्हणाला, ही काही जादू नव्हती पल्लवी, आपण कंगाल झालो आहोत. ही गाडी कुठल्या गॅरेजने नाही तर आपल्या धाकट्या सोनेच्या बुद्धीने दुरुस्त केली आहे. चल आता शांत बस. शिक्षकाने मार खाल्ल्यावर 2 शाळकरी मुलांसारखे ते दोघे मागच्या सीटवर एकमेकांना खेटून बसले. पल्लवीने संपूर्ण प्रवासात पाण्याचा एक थेंबही मागितला नाही. संध्याकाळी 6 वाजता जेव्हा राकेश आणि पल्लवी थकलेले, धुळीने माखलेले आणि फिक्कट चेहऱ्याने महाजन सदनात शिरले, तेव्हा त्यांच्या सासूबाई त्यांना पाहून गायत्री देवी सोफ्यावरून उठल्या. अहो, तुम्ही दोघांनी काय गोंधळ घातला आहे? पल्लवी, तुझा चेहरा किती फिका पडला आहे. आणि राकेश, तू इतका का थकला आहेस? गाडी पुन्हा बंद पडली का? त्यांच्या सासूबाईंनी काळजीने विचारले. तेवढ्यात नेहा चहाचा ट्रे घेऊन डौलदारपणे खोलीत आली. तिने आदराने आपल्या दीर आणि वहिनीसमोर कप ठेवले. अहो सासूबाई, मी तुम्हाला काय सांगू, आज गाडीची डिजिटल सिस्टीम अचानक बंद पडली. कंपनी म्हणत होती की जोपर्यंत गाडीमध्ये प्रामाणिकपणा आणि आदर असेल तोपर्यंत गाडी सेवेत राहील. जोपर्यंत त्यात योग्य इंधन टाकले जात नाही तोपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे इंजिन लॉक राहते. पण बघा, जसं भैयाने आपली अक्कल दाखवली, गाडी एकदम ठीक झाली. नेहा हसत म्हणाली. राकेशने चहाचा कप उचलला आणि आईकडे बघत म्हणाला, आई, आजपासून नेहाला गाडीच्या इंधनाबद्दल कोणीही काही बोलणार नाही. नेहा अगदी बरोबर होती. कष्टाने कमवलेल्या पैशांची किंमत असते. आज मी आमच्यामुळे तिच्या गाडीचे झालेले नुकसान पूर्णपणे भरून काढले आहे. जेव्हा सासूबाईंनी हे स्वतःच्या मोठ्या मुलाच्या तोंडून ऐकून तिच्या लक्षात आले की डाव उलटला होता. ज्या धाकट्या सुनेला कंजूस म्हणून आणि टोचून बोलून दडपून टाकायचे होते, तिनेच आपल्या बुद्धिमत्तेने आणि तांत्रिक कौशल्याने घरातील वडीलधाऱ्यांना शरणागती पत्करायला भाग पाडले होते. गायत्री देवींनी शांतपणे आपली नजर खाली झुकवली. त्या ऐतिहासिक महामार्गावरील नाट्याला आता 1 आठवडा पूर्ण झाला होता. त्या 7 दिवसात महाजन सदनमधील वातावरण पूर्णपणे बदलले होते. पल्लवी आणि राकेश आपला अपमान आणि पैशांचे नुकसान झाल्यानंतर अंजलीशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हते. पल्लवी, जी सकाळी लवकर अंजलीच्या खोलीचा दरवाजा ढकलून उघडायची आणि फुकट चावी मागवायची, ती आता सकाळी उठून स्वयंपाकघरात गेली आणि हळू आवाजात विचारलं, नेहा, तुझ्या चहामध्ये किती साखर टाकू? तो सोमवार सकाळचा दिवस होता. बरोबर 9:45 गॅरेजमधून असा आवाज आला की संपूर्ण परिसर दणाणून गेला. नेहाने तिच्या खोलीच्या बाल्कनीतून खाली पाहिलं आणि जे दृश्य तिच्या समोर आलं ते पाहून तिला हसू आवरता आलं नाही. ती बाल्कनीची ग्रिल घट्ट पकडून तळ हाताने तोंड झाकून खळखळून हसत होती. खाली गॅरेज समोर तिचा दीर राकेश काळा धूर ओकणारी आपली 6 वर्ष जुनी खिडकी धुळीने मखलेली मोटरसायकल किक मारून सुरू करण्याचा प्रयत्न करत होता आणि
त्याच्या अगदी बाजूला तिची जाऊ पल्लवी उभी होती, जिने उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर एक मोठा सुती स्कार्फ गुंडाळला होता, डोळ्यांवर मोठा गडद गॉगल घातला होता आणि नाकापर्यंत घसरलेले एक जुने सैल हेल्मेट घातले होते. ए राकेश, गाडी जपून चालव. गेल्या आठवड्यात हायवेवर उन्हामुळे माझी त्वचा अजून बरी झालेली नाही. आणि ऐक, वाटेत पेट्रोल पंपावर थांबवून फक्त 200 रुपयांचं पेट्रोल भरून घे. आपल्याकडे जास्तीचे पैसे नाहीत. पल्लवी हेल्मेटमधून ओरडली. थोड्यात नेहा हसत अंगणात खाली आली. तिच्या हातात तिच्या पांढऱ्या क्रेटा कारची चावी होती. ड्रायव्हर रमेश काकांनी गाडी चकचकीत केली होती. वहिनी दादा, या ऊन आणि धुळीत या खिळखिळ्या मोटरसायकलवरून तुम्ही कुठे चालला आहात? चला, क्रेटा तयार आहे. रमेश काका तुम्हाला ऑफिसपर्यंत सोडतील. नेहा मुद्दामहून निरागसपणा दाखवत चिडवत म्हणाली. पल्लवी घाबरून मागे सरकली. जणू काही त्या गाडीच्या चाव्या नसून जिवंत बॉम्बच होता. तिने हात जोडून म्हटले, नाही नाही, आमची ही खिळखिळी मोटरसायकलच आमच्यासाठी सर्वोत्तम आहे. ती थेट हवा देते आणि डिजिटली लॉक होण्याचा धोकाही नाही. शेवटी प्रत्येकाने आपल्या दर्जाप्रमाणे वागायला पाहिजे. फुकट खाण्याच्या या सवयीचा आम्हाला पश्चाताप होतो. तिचे टोमणे आता प्रभावी राहिले नव्हते. राकेश हसला आणि त्याने मान खाली झुकवली. हो नेहा, पल्लवी बरोबर आहे. स्वतःच्या कष्टाने कमावलेली गाडी चालवण्याचा आनंद दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे वागण्यात नसतो. तू आमचे डोळे उघडलेस. सासूबाई गायत्री देवी सुद्धा वरांड्यात उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या. त्या नेहाजवळ आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात आता सुनेबद्दल खरा आदर होता. सुनबाई, कृपया मला माफ करा. मी माझ्या मोठ्या सुनेपुढे आणि मुलापुढे झुकले आणि तुमचे कष्टाचे पैसे घेतले. त्यांनी नेहाची चेष्टा केली होती. आज मला समजले की जी सून स्वतःच्या हिमतीवर काहीतरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते, तिचा संपूर्ण कुटुंबाने आदर केला पाहिजे. तिला आपली फुकटची मालमत्ता समजू नये. तू या घरची लक्ष्मी आहेस आणि या घरातील सर्वात हुशार मुलगी सुद्धा आहेस. सासूबाई भाऊक होऊन म्हणाल्या. त्यांना हेही समजले होते की धाकटी सून काही भित्री मांजर नाही. त्यामुळे त्यांनी नेहाच्या कामात ढवळाढवळ करणे थांबवले आणि घरात एक सन्मानजनक शांतता प्रस्थापित झाली. नेहा पुढे सरसावली आणि तिने सासूबाईंच्या पायांना स्पर्श केला. सासूबाई, माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मला फक्त एवढंच हवं होतं की कुटुंबातील प्रत्येक नात्याला स्वतःच्या मर्यादा आणि आदर असावा. जोपर्यंत आपण एकमेकांच्या कष्टांना महत्त्व देत नाही, तोपर्यंत कुटुंबाची प्रगती होऊ शकत नाही. राकेशची मोटारसायकल मोठ्या दणक्याने सुरू झाली आणि तिचे दीर व वहिनी धूळ उडवत त्यांच्या ऑफिसकडे निघाली. नेहाने गॅरेजमध्ये पार्क केलेल्या तिच्या क्रेटाकडे पाहिले. आता ती केवळ एक गाडी नव्हती, तर तिच्या प्रतिष्ठेची, तिच्या आत्मसन्मानाची आणि महाजन सदनातील तिच्या सर्वात मोठ्या विजयाची साक्षीदार होती. नेहाने गाडीच्या चाव्या रमेश काकांकडे दिल्या. गाडीत बसली आणि इंदोरच्या ताज्या हवेत एक दीर्घ शांत श्वास घेऊन ऑफिसच्या दिशेने निघाली. त्या संध्याकाळी पूजेनंतर तिची सासू नेहाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकली नाही, पण ती कुजबुजली. सुनबाई, संध्याकाळी बटाट्याचे पराठे बनवा. आलोकला ते आवडतात. तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात? कृपया कमेंट्समध्ये तुमचे ठिकाण सांगा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला गोष्ट आवडली असेल. जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.